नमस्कार मित्रो, बांधकाम कामगार नोंदणी फक्त 1 रुपयात करता येते। नवीन नोंदणी कशी करायची, लेबर कार्ड जे आपल्याकडे असतं बांधकाम कामगाराचं, त्यासाठी नवीन नोंदणी करावी लागते फक्त 1 रुपयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा बांधकाम कामगार नोंदणी करता येते। यासाठी काय करावं लागेल, मोबाईलमध्ये Google Chrome ओपन करायचं आणि 3 डॉट वरती क्लिक करून तुम्हाला डेस्कटॉप मोड ओपन करायचा आहे। त्यानंतर पहा, आपल्याला वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। mahabocw.in या वेबसाईटवरती यावं लागेल। या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला पहा, इथे लँग्वेज मराठी करून घ्यावी लागेल, म्हणजे आपल्याला अत्यंत सुलभ होईल। मराठी केल्यानंतर पहा, इथे आपल्याला कामगार म्हणून ऑप्शन आहे आणि इथे कामगार नोंदणी नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे माहिती भेटून जाईल। पहा, नोंदणी करण्यासाठी पात्रता काय असणार आहे ते सर्वात प्रथम जाणून घेणं गरजेचं आहे, अन्यथा आपण फॉर्म भरून काय उपयोगाचा नाही। पहा, 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगार असावा, मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेला कामगार असावा, हे तर अट आहेच। नोंदणीसाठी आता आवश्यक काय कागदपत्र आहे ते पहा, वयाचा पुरावा, 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र पुरावा, पासपोर्ट आकाराचे 3 फोटो। हे ऑफलाईन पद्धतीचा झाला। तर ऑनलाईन फॉर्म भरतीवेळी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि 90 दिवसाचा काम केल्याचा प्रमाणपत्र, हे तुम्हाला कसं भेटेल हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता पहा, आपल्याला नोंदणी करायची आहे। मुख्य पृष्ठ या ऑप्शनवरती यायचं आहे। या ऑप्शनवरती आल्यानंतर पहा, इथे बांधकाम कामगार नोंदणी नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसून येईल, यावरती क्लिक करा। यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल, यामध्ये फक्त लक्ष द्या। यानंतर पहा, इथे आता स्थान निवडा म्हणून ऑप्शन आहे, पण कोणतेही स्थान निवडता येत नाही। तर आपल्याला काय करावं लागेल, आधार नंबर टाकावा लागेल। ज्या व्यक्तीच्या नावे तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करत आहात त्या व्यक्तीचा आधार कार्ड एंटर करा, मोबाईल नंबर एंटर करा आणि प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करा। यानंतर थोडा वेळ वेट होईल। आता पहा, तुम्हाला इथे डिटेल्स भरायचे आहे। यामध्ये कोणकोणती डिटेल्स भरायची आहे ते जाणून घ्या। पहा, वैयक्तिक माहिती भरावी लागेल। वैयक्तिक माहितीमध्ये ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी करत आहात त्या बांधकाम कामगाराचं इथे नाव पहिलं एंटर करावं लागेल। त्यानंतर फादर किंवा हजबंड पतीचे नाव आणि आडनाव हे 3 कॉलममध्ये एंटर करा। आधार नंबर ऑलरेडी येऊन जाईल। इथून आपल्याला लिंक सिलेक्ट करायचं आहे, मेल, फिमेल की ऑदर। ज्या महिलेचं भरत असाल तर फिमेल, पुरुषाचं भरत असाल तर मेल। त्यानंतर मॅरिटल स्टेटसमधून विवाहित आहात, डिवोर्स्ड आहात, सिंगल आहात, कोणता ऑप्शन तुम्हाला लागू आहे। मॅरिड असेल तर मॅरिड। यानंतर पहा, तुमची जन्मतारीख। आता जन्मतारीख तुमच्या आधारवरती आहे, ती तुम्ही इथे एंटर करायची आहे। इथून कॅलेंडरमधून चूज करून घ्यायची आहे। यानंतर पहा, इथे ऑटोमॅटिकली वय येऊन जाईल। कॅटेगरीमधून तुमचं जनरल, NT, OBC, SC, ST जी कास्ट येते ती सिलेक्ट करून घ्या। मोबाईल नंबर तुम्ही सुरुवातीला दिलेला आहात तो तुमचा इथे येऊन जाईल। ही झाली वैयक्तिक माहिती। आता पहा, नेक्स्ट स्टेप, इथे ॲड्रेस ॲज पर आधार कार्ड, पत्ता आधार कार्डनुसार भरायचा आहे। इथे घर क्रमांक, रस्ता जे रेडमध्ये स्टार मार्क आहे ते भरणं अनिवार्य आहे। आता घर क्रमांक, रस्ता माहिती असेल लिहून टाका। एरिया, विलेज तुमचं गावचं नाव, तालुका, सिटी तालुक्याचे नाव लिहू शकता। त्यानंतर पहा, महत्त्वाची जागा जवळपास, म्हणजे तुमच्या घराजवळचं लँडमार्क, जसं की एखादं मंदिर असेल तर ते इथं एंटर करा। राज्य ऑटोमॅटिकली तुमचं महाराष्ट्र येऊन जाईल। त्यानंतर इथे जिल्हा तुमचा जो कोणता आहे तो इथून सिलेक्ट करा। त्यानंतर पहा, तालुका, पोस्ट ऑफिस तुमचं आणि इथे पिनकोड टाईप करायचे आहे। ही झाली पत्त्याची डिटेल्स। आता तुम्हाला इथे फॅमिली डिटेल्स, कौटुंबिक तपशील लिहायचा आहे। काळजीपूर्वक पहा, कारण तुम्हाला कौटुंबिक तपशील लिहितेवेळी सुरुवातीला तुमचा तपशील लिहावा लागेल। इथे तुमचं फर्स्ट नेम, इथं आडनाव, इथे पतीचे नाव, तुमची जन्मतारीख वरील प्रमाणे आली तर येऊन जाईल, किंवा तुम्हाला इथे एंटर करावं लागेल। इथे नातं आहे सेल्फ, तुमचा आधार क्रमांक येऊन जाईल। व्यवसाय तुमचा काय आहे, बांधकाम कामगार किंवा तुम्ही हेल्पर असाल ते व्यवसाय तुमचा इथे एंटर करा। त्यानंतर इथून शिक्षण, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते तुम्ही
नोंदवू शकता। त्यानंतर पहा वरील माहिती न भरल्या कारणाने तुमची इथे माहिती आलेली नव्हती। वरील माहिती भरून घेतल्यानंतर कौटुंबिक माहिती ही ऑटोमॅटिकली येऊन जाईल। हे तुम्हाला हाईड केलेलं आहे। आता ज्या व्यक्तीचं तुम्ही फॉर्म भरत आहात सेल्फ स्वतः त्याची माहिती इथे आलेली आहे, वय, सेल्फ, आधार नंबर। त्यानंतर पुढील माहिती काय आहे पहा, इथे आपल्याला व्यवसाय टाईप करायचा आहे। यानंतर पहा आणखीन मेंबर ॲड करायचे असतील तर ॲड मेंबरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला आणखीन मेंबरची माहिती भरायची आहे। आता आणखीन मेंबर म्हणजे कसे की आता तुम्ही पतीचा फॉर्म भरत असाल तर पत्नीचं नाव, पत्नीचा फॉर्म भरत असाल तर पतीचे नाव। आता इथे नाव, आडनाव, त्याचे पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव, जन्मतारीख, त्यांचं वय ऑटोमॅटिकली येऊन जाईल। आता इथे आपल्याला नातं घ्यायचं आहे। आता नातं काय असणार आहे तर पहा हजबंड, जे काय आहे ते टाका, आधार नंबर, त्यांचं व्यवसाय काय, त्यांचं शिक्षण इथून सिलेक्ट करायचं आहे। आणि पहा आता स्वतः फॉर्म भरलेला आहे ते व्यक्तीवरती आहे, त्याला नॉमिनी ही द्यायची आहे का तर नॉमिनीवरती क्लिक करा। त्यानंतर पहा पुढे या तर पहा ऑलरेडी रजिस्टर्ड BOCW म्हणजे पहिला बांधकाम कामगारमध्ये नोंदणीकृत आहात का असल्यास टिकमार्क करायचे आहे। आता नाहीच आहे त्यामुळे टिकमार्क येणार नाही। अशा पद्धतीने ॲड मोर आणखी जोडा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही माहिती भरू शकता। यानंतरचा ऑप्शन आहे एम्प्लॉयर डिटेल्स, यामध्ये नियोक्ता तपशील म्हणतात। ही महत्त्वाची बाब आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। आता पहा 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखलाचा तपशील। आता दाखला कशा प्रकारचा असतो ते पाहू शकता। या पद्धतीचा दाखला असतो। हा दाखला कसा मिळवायचा, हा दाखला कसा भरायचा याबाबत जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा नेक्स्ट व्हिडिओ। बांधकाम कामगाराचं प्रमाणपत्र कसं मिळवायचं याबाबत सांगण्यात येईल। आता हा बांधकाम कामगाराचं प्रमाणपत्र तुम्हाला ठेकेदार म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार कडून मिळवता येतो, तसेच ग्रामपंचायतकडून मिळवता येतो, पण त्यामध्ये अटी शर्ती आहेत। त्यामुळे ठेकेदार, कंत्राटदार यांच्याकडून 90 दिवसाचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल। यामध्ये हा कसा भरायचा नेक्स्ट व्हिडिओ सांगण्यात येईल। हा फॉर्म घ्या, हा फॉर्मवरती साईन घ्या कॉन्ट्रॅक्टरची आणि तो तुम्हाला अपलोड करावा लागेल। तर पहा इथे कामगाराच्या कामाचे स्वरूप, तिथे कामाचे स्वरूपमध्ये बरेचसे ऑप्शन आहेत। इथे काय आहे पहा, ऑल टाईप हेल्पर, स्लॅब वर्कर, फ्लोरिंग, प्लंबर, कारपेंटर, पेंटर, वेल्डर, ग्लास वर्क, जे काही आहे तुम्हाला लागू होतं ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। उदाहरणार्थ पहा ऑल टाईप हेल्पर यामध्ये क्लिक करतो। त्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार, इथे आता प्रकार आहे कॉन्ट्रॅक्टर कडनं तुम्ही दाखला घेतलाय, ग्रामसेवक कडनं की महानगरपालिकेकडून की अदर गव्हर्नमेंट अथॉरिटी कडून की नाका कामगारकडून। तर कॉन्ट्रॅक्टर कडून घेतला असाल तर पहिला ऑप्शन घेऊ शकता, ग्रामसेवक कडून भेटला असेल तर तुम्ही तो ऑप्शन। आता पहा जारी करणाऱ्याची नोंदणी क्रमांक, हा ऑप्शन तुम्हाला त्या नियोक्तामध्ये इथे भेटून जाईल। इथे पहा जारी करण्यात आलेलाचा नोंदणी क्रमांक असतो त्या ठेकेदाराचा, हा ऑप्शन तो तुम्हाला तिथे भेटून जाईल, तो तुम्हाला एंटर करावा लागेल यामध्ये। त्यानंतर जावक दिनांक आणि जावक क्रमांक हा कुठे भेटून जाईल तुम्हाला, इथे पहा जावक क्रमांक नावाचा ऑप्शन आहे आणि इथे जावक दिनांक तो तिथे तुम्हाला नमूद करावा लागेल। यानंतर पहा ठेकेदार विकासाचे नाव। आता हा ठेकेदार विकासाचे नाव तुम्हाला इथे पाहू शकता, पहिला जो ऑप्शन आहे ठेकेदार विकासाचे नाव हे तुम्हाला इथे लिहावं लागेल। त्यानंतर पहा नियोक्ताचा जिल्हा, तुमचा जिल्हा इथून सिलेक्ट करा म्हणजे त्या नियोक्तादाराचा, आणि इथे तालुका इथून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने घेतल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तो मी तुम्हाला सांगतो, समर्थन दस्तऐवज म्हणजे सपोर्टिंग डॉक्युमेंट। यामध्ये कोणकोणती डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील पहा, अपलोड फोटो, आता ज्या कामगाराचं नोंदणी करत आहात त्याचा ID साईज फोटो, अपलोड थंब प्रिंट, आता तो ऑप्शन हाईड आहे, तो ऑप्शन आता नाही आहे त्यामुळे तुम्हाला ते अपलोड करायची गरज नाही। त्यानंतर आधार कार्ड, आता आधार कार्ड तुम्ही इथे PDF JPG फॉर्मॅटमध्ये दोन्ही बाजू अपलोड करायचे आहेत। त्यानंतर 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र, जसे की हे प्रमाणपत्र तुम्ही घेऊन अपलोड करायचं आहे। हे दोन्ही डॉक्युमेंट, हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत। आता हे आधार कार्ड PDF फॉर्मॅटमध्येच अपलोड करा, JPG फॉर्मॅटमध्ये सपोर्ट करत नाही। तसेच 90 दिवसाचे प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करून घ्या। फाईल अपलोडेड सक्सेसफुलीचा तुम्हाला इथे मेसेज दिसून येईल। यानंतर आता सर्व बाबी पुन्हा एकदा चेक करा, इथे डिक्लेरेशन आहे पाहू शकता, इथे डिक्लेरेशन आहे, या डिक्लेरेशनला टिक मार्क करायचे आहे। यानंतर पहा सेव्ह हा ऑप्शन
दिसत आहे या ऑप्शनला क्लिक करा। यानंतर पहा सेंड OTP ऑन, जो काही तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहात त्याच्यावरती OTP सेंडसाठी क्लिक करायचं आहे। OTP सेंड होऊन जाईल, तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट OTP वरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन सेव्हड इथे पाहू शकता तुमचा BOCW नंबर आलेला आहे। एक्नॉलेजमेंट नंबर इथे तुम्हाला पाहायला भेटत आहे। तसेच तुम्हाला याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती सुद्धा घेण्यात गेलेला आहे। आता पहा आपला BOCW अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला गेला आहे। आपला पोच पावती क्रमांक इथे आहे। पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला SMS द्वारे कळविले जाईल। ओके वरती क्लिक करा। डू यू वॉन्ट टू प्रिंट दिस द फॉर्म, येस वरती क्लिक करा आणि हा PDF मध्ये सेव्ह करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट कामासाठी तुमच्या उपयोगासाठी येईल। अशा प्रकारे तुम्हाला घर बसल्या बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करता येणार आहे। नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन तुम्हाला महत्त्वाच्या बाबी सांगण्यात येतील। तसेच बांधकाम कामगार संदर्भातील 10 पेक्षा जास्त व्हिडिओ, अनेक योजनांचे व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। त्याची प्लेलिस्ट तुम्हाला इथे व्हिडिओच्या माध्यमातून इथे कोपऱ्यामध्ये दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते व्हिडिओ पाहू शकता। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। तुमच्या काही अडचणी कमेंट असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।